आज माझ्या किचनमध्ये ना ग्रीन चिकन बनवलं होतं मी आणि ही इतकं टेस्टी लागत होतं ना खायला. माझ्या घरच्यांना खूप जास्त आवडलं आणि खूप सोपी रेसिपी, एकदा नक्कीच ट्राय करा. हॅलो गाईज, मी आहे शिवानी. शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करूया. 3 पाव चिकनसाठी ना 8 ते 10 पाकळ्या ना काजू घेतले होते, म्हणजेच अख्खे काजू घेतले होते. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, तिखट तुम्ही कितपत खाता. कोथिंबीर टाकायची आणि तळलेला कांदा टाकायचा. आता ह्या मिक्सरमध्ये ना एकदम बारीक पेस्ट करायची, अगदी गंधासारखी. आता आहे ना कांदा तळलेलं तेल घ्यायचं, त्यामध्ये बेसिकचे खडे मसाले टाका, म्हणजेच अख्खे खडे मसाले टाकायचे. मी लवंग, काळी मिरी, तमालपत्र हे सगळं टाकलं होतं. त्यामध्ये कांदा टाकायचा बारीक चिरलेला, 2 मीडियम साईजचे कांदा बारीक चिरून ते टाकायचं. कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची. आलं लसणाची पेस्ट पण ना 5-10 मिनटं व्यवस्थित परता, जोपर्यंत त्याचा तो उग्र वास जात नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्या. त्यामध्ये 3 पाव चिकन घेतलं आहे मी, ते टाकलं आहे. आता चिकन आहे ना 10 ते 15 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला, म्हणजेच चिकन आपलं कलर बदलत नाही तोपर्यंत त्याला परतायचं आहे. आता त्यामध्ये ना अगदी घरातले ना बेसिकचे मसाले जातील. चवीनुसार मीठ टाका, त्यामध्ये हळद टाका. हळदनंतर धने पावडर टाका. धने पावडर इथं मी 2 चमचे वापरलेत. गरम मसाला पावडर टाका, तो जास्त नाही वापरायचा, अगदीच थोडासा वापरायचा आहे, कारण आपण खडे मसालेसुद्धा वापरलेत. आता पुन्हा मसाल्यांबरोबर आणि चिकन आहे ना व्यवस्थित असं परतून घ्या 5-10 मिनटासाठी. हे ग्रीन चिकन बनवताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा. जेवढं चिकनला पाणी सुटेल त्यातच ही रेसिपी होणार आहे. चिकन व्यवस्थित मिक्स करा आणि झाकण ठेवा 5 ते 10 मिनटासाठी. जर तुमची नॉनस्टिकी कढई असेल तर अजिबात खाली चिपकणार नाही. जर तुमची कढई साधी असेल तर तुम्हाला अधूनमधून आहे ना चिकन मिक्स म्हणजेच हलवावं लागेल. आता जो मसाला आपण वाटला होता ना तो त्यामध्ये टाकायचा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचं. आणि इथं मी ना ग्रीन चिकन मसाला बनवला होता, म्हणून मी पाण्याचा अजिबात वापर नाही केला. जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. झाकण ठेवले, अजून 5 ते 10 मिनटं हे शिजवले. मस्तपैकी ना ग्रीन चिकन मसाला तयार झाला होता. तुम्ही बघू शकता तर्री पण मस्त आली, खायला खूप टेस्टी झालं होतं. एकदा नक्कीच रेसिपी ट्राय करा. मला कमेंट करून कळवा तुमचं ग्रीन चिकन कसं झालं होतं. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.